बातमी आहे लातूरमधून भरधाव कारनं वृद्धेला 15 किलोमीटर पर्यंत फरफटत नेलाय। 70 वर्षीय वृद्ध महिलेचा यात मृत्यू झाला आणि या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। लातूरच्या जळकोट मधील पाटोदा गावाजवळची ही घटना आहे। नांदेड बिदर हायवेवर जळकोट तालुक्यातल्या पाटोदा गावाजवळच्या वळणावर चिमाबाई तानाजी बाचीपळे या महिलेला नांदेडहून उदगीरकडे जाणाऱ्या इंडिका कारनं फरफटत नेलं। मुलगा शोधत राहिला, मात्र आई सापडली नाही। जळकोट उदगीर रोडवर रक्ताचे डाग दिसल्यानं पुढे जाऊन पाहिलं असता आईचा मृतदेह मिळाला। मुलगा विठ्ठल बाचीपळे यांच्या तक्रारीवरून चालकाविरोधात जळकोट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी त्रिशरण मोहगावकर यांच्याकडून। त्रिशरण, काय नेमकी माहिती या संदर्भात? दीपाली, बिदर जिल्ह्यातील बाचीपळे कुटुंब जे आहे ते बिदरहून नांदेडकडे आपल्या कारने जात होतं। दरम्यान रस्त्यामध्ये जळकोट तालुक्यामध्ये पाटोद्याजवळ बाचीपळे कुटुंबातील चिमाबाई यांना उलटीचा त्रास होत असल्याने गाडी थांबवून त्या गाडीच्या बाहेर उतरल्यानंतर नांदेडहून उदगीरकडे जाणारी कार, जिचा क्रमांक आहे MH03 AZ 8671, भरधाव वेगाने ही कार जात असताना या कारने त्या उतरलेल्या चिमाबाई यांना फरफटत जवळपास 15 किलोमीटर पर्यंत दूर नेलं आणि त्या कारचा पाठलाग करून त्यांचा मुलगा जो आहे तो शोधत राहिला, मात्र त्याकडे मिळून आला नाही। त्यानंतर 15 किलोमीटरच्या अंतरावर उदगीरकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिमाबाईंचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेमध्ये त्यांच्या मुलाला मिळून आला। त्यानंतर त्यांनी जळकोट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता या घटनेचा पुढील तपास आणि त्या कारचा शोध जळकोट पोलीस घेत आहेत। दीपाली, निश्चितच धन्यवाद त्रिशरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।